असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या. तर डॉक्टर हां तर विनर एम आर टीम ठरलं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या सर्व खेळाडूंना मी इथे आमंत्रित करतोय. मी शेळके साहेबांना विनंती करतोय. सागरजी शेळके, राष्ट्रवादी कर्जत तालुका युवक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह टीमला या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटम दिला जाईल, सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेमध्ये त्यांनी एक सामना जिंकला. आमचं हे मोमेंटम त्यांना सदैव या पराक्रमाची आठवण करून देणार. खरं तर डॉक्टर असोसिएशनच्या हातामध्ये हा सामना होता. 46 धावा फार खूप होत्या. आणि त्यानंतर मी डॉक्टर असोसिएशन टीमला इथे बोलवणार आहे. त्यांनाही इथे सन्मानित केलं जाईल. पराभव झाला म्हणून काय झालं, असं म्हणतात, एक जीत से ना तो इंसान सिकंदर होता है ना एक हार से फकीर. हार जीत तो होती रहती है, ये खेल का एक पार्ट है, जस्ट पार्ट ऑफ अ गेम. तर मी डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्सना मी विनंती करतोय. आणि आता एक सूचना आहे, 20 मिनिटाच्या आत इनिंग संपायला हवी. ओव्हर टू संदीप बोराडे सर. यस, थँक्यू प्रवीण सर. मॅचकडे जाऊया, कारण तुमच्या आवाजाची जादू अजूनही आपण पाहतोय कायम आहे. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं, तुम्ही सांगितलं की 40 प्लसचे तुम्ही सुद्धा झालेत. 42 रनिंग आहे. परंतु फार चांगला एक पहाडी आवाज आणि एक मंत्रमुग्ध करणारं समालोचन तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय. आणि खऱ्या अर्थाने अजूनही ती कला मात्र या ठिकाणी तुम्ही जपून ठेवली आहे. चला मॅचकडे जाऊया. मॅच होणार ऑन. टायमिंग झालंय या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता परफेक्ट 10चं टायमिंग आहे. 10:20 ला ही मॅच संपली पाहिजे याची प्रत्येकाने नोंद घ्या. जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. भुतिवली संघाची दाखल झाले. एकीकडे आहे स्ट्रायकर एंडवरती अमीर, नॉन स्ट्रायकर एंडवरती महेश. तर गोलंदाजी मार्क वरती आंतरटीर संघाकडून गोलंदाजी करतोय तो किरण. दोन्ही संघाचा विचार करायला गेला तर दोन्ही संघाच्या नावात जर्मन क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. परंतु त्याच्याही पलीकडे आंतरट विपक्ष भुतिवली हा सामना आपण पाहतोय. दरम्यान एम आर आणि डॉक्टर लोकांना विनंती करेल की समालोचन कक्षापासून आपण जरा बाजूला व्हायचंय. मॅचला सुरुवात होते. टाइम ऑन झालाय. जाऊया पहिला चेंडू किरण करडेचा. शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतला जातो. इथे मात्र फलंदाजासाठी फार मोठा फटका घेण्याचं ब्रह्मास्त्र. आणि या क्षणी गोलंदाज किरण करडेने मैदानात केलेली चुकी डिफाईन लेग रिजन मधून येतोय पहिला चौकार. या ठिकाणी जाऊया. इथे येतोय मात्र या चेंडूवरती हा चेंडू येतोय डॉट. डॉटच्या माध्यमातून पाहायला गेलं तर किरण करडेच्या गोलंदाजीचा कमबॅक. इथे मात्र काय करताय, पंचांचा नो बॉलचा इशारा बीमर फेकला गेला आणि ज्याच्यावरती येतोय हा थर्डमॅन रिजनचा चौकार. सीमारेखा बाहेर. मोठी चुकी.
पाहिली होती आपण गणेगाव चिंचवली. इथे मात्र चांगला चेंडू, परंतु या चेंडूवरती येते विकेट आणि या विकेटच्या बरोबरीने चेंडू समाप्ती पथावरती आलेत अद्यापपर्यंत 5 आकड्यावरती आणि एका विकेटचं नुकसान. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 10 धावा धावफलकावर आहेत. विकेटवरती मैदानात दाखल होतो फलंदाज गणेश कोंडे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. गोलंदाज किरण करडे आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु एका चेंडूवरती फार मोठी चुकी, परंतु कमबॅक फार सुंदर. आणि इथे मात्र लास्ट बॉल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, परंतु या क्षणी मात्र यष्टीरक्षका कर्वे इतर क्षेत्ररक्षकांनी केली चुकी. चेंडू जातोय तो मात्र सीमारेखा बाहेर. हा येतोय चौकार. जाऊया आपण मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे. या स्पर्धेला आवर्जून भेट देणारे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष आदरणीय सागरभाऊ शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. या स्पर्धेचे सर्व संयोजक शिल्पकार अमोकदादा कुलकर्णी यांना करतो. येस, थँक्यू. त्याच समय या ठिकाणी आपण पाहतोय अस्सल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रुपेजी कोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सन्मानित करण्याची विनंती सुनील दादा दिसले यांना करतो. त्याच समय या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पत्रकार बंधू आदरणीय ज्ञानेश्वर बागडे उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती चेतन कडू यांना करतो. त्याच समयात या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संजयजी मोरे सर उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती विजयजी शिंदे यांना करतो. यस, जाऊया मॅच कडे. दुसरं षटक, दुसरा स्पेल हाताळण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो गोलंदाज किरण जाधव. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय उत्तमरित्या ज्यांच्या माध्यमातून फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळते ती योगेश कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती चेतन कडू. डिफाईनच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर येतोय सलामी देत समालोचन कक्षाला गणेश कोंडीच्या बॅट मधून रणरंता षटकार. क्रिकेटचं नातं असं आहे की जर पाहायला गेलं तर डीजे तुमचं कौतुक करेल, कारण क्रिकेट हा असा केलंय की जिथे मात्र एकही दिवस सीझन चालू झाल्याच्या नंतर बॅट आणि बॉल घेतला नाही असं कधी होणार नाही खेळाडूचं. हे समीकरण आहे. इथे गणेश कोंडीच्या बॅटमधून खणखणीत षटकार पाहायला मिळाला. आणखी एक, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काय घडतंय. इथे मात्र
वन मोर विकेट डाऊन. गणेश कुंडेला परतावं लागेल. खरं म्हणायला गेलं तर आजच्या या जवानमान क्रिकेट संघ भोतिवली संघाचे पॅकर पुरस्कर्ते जर पाहायला गेलं तर अजयजी गायकवाड. नव्याने मैदानात फलंदाज दाखल होतोय प्रवीण संघाचा कॅप्टन. परंतु सध्या मैदानात ज्या 2 विकेट गमावल्यात फार निराशाजनक आहे. जिथे महेशला परतावा लागला होता कोणतंही खातं महेशने आपल्या संघासाठी उघडलं नाहीये आणि तोच मात्र बाद झाला. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर जिथे गणेश कोंडे वनडाऊनवरती दाखल झाले पहिला चेंडू डॉट केला त्याच्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून डीप फाईनच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर पुढच्या क्षणी इथे किरण जाधव या गोलंदाजाने इट का जवाब पत्थर से टी फॉर टॅट करत मात्र त्याच गणेश कोंडेला परतावलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो मात्र प्रवीण पवार. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून थोडा ऑफस्टिक लाईन मध्ये चेंडू ठेवला गेला ज्याच्यावरती मात्र हा डॉटची संगता करतोय. अधिकृत जर पाहायला गेलं तर किरण जाधवचे 4 चेंडू समाप्ती पथावरती आलाय. धावपळकावरती धावा मात्र स्थिरावल्यात 21 आकड्यावरती जे षटकाराला आल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही आहे. जिथे विकेट आली त्याच्यानंतर डॉट. कारण क्रिकेटचं समीकरणच हे आहे की जिथे विकेट येते तिथे येणारा नवीन बॅट्समॅन सेट होण्यासाठी 1 ते 2 चेंडूंचा समाचार घेतोय. परंतु या क्षणी मात्र लेगस्टिकच्या अतिरिक्त बाजूने या चेंडूला फेकलाय ते मात्र किरण जाधवने 4 चेंडू उत्तम फेकले. परंतु त्याच्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीला या ठिकाणी नजर लावून घेतोय आणि येतोय वाईटच्या माराने आणखी एक माणूस धावपलकावरती. धावपलक 22 या आकड्यावर. इथे फटका केला जातोय परंतु काय घडतंय उंचीवरती चेंडू. हे असं म्हटलं जातं ना दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मी तर म्हणेल इथे 3-3 खेळाडूंचं भांडण. झेल कोण पकडायचा पकडायला गेले आला सुद्धा हातात तो सुद्धा जमिनीलगत दाणत व्हा. कारण तुम्ही जीवदान कोणाला देता हे महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये हा डायलॉग का फेमस झाला की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कारण त्याचं समीकरण आहे. कारण बऱ्याचशा अंशी जिथे झेल ड्रॉप होतात त्याच्यानंतर तोच बॅट्समन मात्र मैदानात गाजताना दिसतो. त्याच्याच बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. इथे आलाय वाहिद. सलमान ज्या बाउंड्री लाईन वरती आपण बसलात तो पट्टा सोडा. धन्यवाद. पाय घेऊन बसलाय पट्ट्यावर सलमानच. इथे चांगला फटका येतोय. पहा मी काय म्हटलं की इथे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात दाखवून दिलं ते प्रवीण पवार नावाच्या या बॅट्समनने. सुरेश भाऊ लाड चषक 2022 मित्रांनो आपण पाहतोय. कारण या क्षणी आपण पाहायला गेलं तर कालच्या रजनीमध्ये ज्यांची या स्पर्धेला हजेरी लागली ते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि त्यांच्याच नावाने असलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेचे सर्वात पुरस्कृत आपण पाहतोय अमोघदादा कुलकर्णी आणि सोमनाथजी ठोंबरे. आणि खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी जय अंबे भवानी क्रिकेट संघ भिसेगाव आणि ग्रामस्थ भिसेगाव यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आहे. कारण मगाशी म्हटलं की जसं ज्या पद्धतीने जय अंबे क्रिकेट संघ भिसेगाव आणि त्याच्या सोबतीला अमोघदादा कुलकर्णी आणि सोमनाथदादा ठोंबरे यांची जी साथ आहे त्या साथीला मात्र ग्रामस्थांचा इतका पाठिंबा आहे की खरं म्हणायला गेलं तर आज मी जाहीर करून टाकतो की 4थी रजनी चालू आहे. आणि 4थ्या रजनीमध्ये मी म्हणेल पाहुण्यांची रेलचाल कमी असेल परंतु ग्रामस्थांची रेलचाल फार चांगली आहे फार मोठी आहे. कारण इतका मोठा पाठिंबा आहे ग्रामस्थांचा आणि ही खरी किमया करून दाखवले ती अमोघदादा कुलकर्णी आणि सोमनाथदादा ठोंबरे यांनी. जाऊया मॅचकडे. कारण या क्षणी येतोय प्रसाद हा गोलंदाज. आता नाव फार सुंदर आहे. मंदिरात नमस्कार करायला गेलं तर प्रसाद आम्ही मिळतोच परंतु आता या प्रसादासाठी प्रसाद वाटणार की घेणार
हा प्रश्न आहे, कारण नाव सुंदर आहे, काय होतंय माहित नाहीये, परंतु प्रसादकडे सर्वांच्या नजर आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय आमिर. फटका केला जातोय, सावधरित्या फटक्याला केला गेला, एकच धाव येते. कारण इथे पाहायला गेलं ना तर अस्सल मानगाव प्रीमियर लीग पहिलं जी घडली गेली त्या पहिल्या पर्वातला सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून आमिरकडे पाहिलं होतं, जिथे मात्र त्याला 7,000ची बोली लागली होती. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर अमितकडे आपुलकीने पाहिलं जात आहे. 3 चेंडू डॉट सुद्धा केले आहेत, परंतु 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली गोलंदाजी प्रसादची या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकच दिले, दुसरा चेंडू येते डॉट. हे समीकरण आहे, कारण प्रसादला सुद्धा माहिती आहे की समालोचक काय बोलतायत. दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय प्रदीपजी देशमुख यांचं आगमन होतं. यांना विनंती की आपण मंचावरती स्थान बनवायचं स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. इथे काय घडलं सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी टिपलाय झेल, परतावं लागेल प्रवीण पवारच्या पारीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. डीजे येस थँक्यू डीजे. फार सेन्सिबलता क्रिकेटमध्ये आता पाहायला मिळाली, कारण प्रसादने गोलंदाजी करत वर चष्मा मैदानात कायम ठेवलाय. 32 धावा अद्याप धावफलकावरती आहेत. 32. इथे फटका केला जातोय. पुनश्च तीच रणनीती करण्याचा प्रयत्न चेंडूला केला जातोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठलाग करतायत. उचलणार फेक करणार तत्पूर्वी येत आहेत. 3 धाव ना 4 काय क्रिकेट पाहतोय आपण. जिथे खरं म्हणायला गेलो तर 2च धावा खर्च करायच्या होत्या, ते तिसरी कन्वर्ट झाले आणि चुकीच्या ओव्हर थ्रो मुला या ठिकाणी 4थी सुद्धा कन्वर्ट झाली. म्हणजे 4 धावा धावफलकावरती येत आहेत. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 मुंबईच्या ओपनिंग आज खसाळा कोण टाकायला सांगितलं आज ना मला एकदम केलं ना ते 15.5 कोटीवाला पण केलं नाही ना 16 कोटीवाला पण केलं पगार कमी करतो जास्त. हे खरं म्हणायला गेलं तर पगार जास्त आणि खर्च कमी. इथे चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 36 आकड्यावरती 36. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न, उलट्या दिशेत झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला, जिथे मात्र सोपं समीकरण नसतं. इथे 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 38 आकड्यावरती 38. लॉस ऑफ 3 विकेट. दुगाडे जमते का विचारतो बाबा. हा बस इथे फटका आला. या क्षणी मात्र थर्ड स्लिपच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू जातोय चौकारात. थर्डमॅन रिझन 4 धावांसाठी आणखी एक चौकार. प्रसादच्या गोलंदाजीला लागली गेली नजर मी म्हणेल, कारण पहिले 3 चेंडू उत्तमरित्या फेकले. क्षेत्ररक्षणात केली गेलेली चुकी मात्र या ठिकाणी महागात ठरली. अजय नंतर पुढच्या 3 चेंडूंमध्ये आल्या 10 धावा आणि तब्बल आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 42 आकड्यावरती 3 विकेटच्या नुकसानी अंती. 4थ्या विकेट नंतर काय, 4थ्या षटकात काय होईल हे नक्कीच ऐकूया, परंतु डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर. जा बाटलीत पाण्याचं संतोष तोरे आलेत का. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय
संतोषजी तोरवे सरांचं आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दादांचा नादच नाहीये, कारण आमोक कुलकर्णींच्या सक्तीने त्यांनी 5 दिवसाची रजनीमध्ये नादच केलाय. मॅच कडे जाऊया. अक्षय गोलंदाजी मार्क वरती, जिथे किरण करडे ना पहिलं षटक फेकलं किरण करडेने, त्याच्यानंतर आला किरण जाधव, तिसरं षटक प्रसादचं, परंतु आता अक्षय. इथे चेंडू येतो वाईट, अतिरिक्त बाउन्स केला गेला आणि त्याच्यानंतर सरळरित्या यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाने पलीच साकारले नाहीये, साकारण्याची संधीच दिली नाही गोलंदाजाने, इतका बाउन्स केला आणि त्याच्यानंतर येतोय वाईट. एक बोनस धाव फलकावरती येणार. मडकेवाडी नाही यांची अजून झालीच नाही का? आताच चालू झाली. पहिली चालू झाली दादा. दुसरी ऐक ना साई, थांब जरा, बोलतो नंतर. कॉमेंट पहिली चालू ना. इथे फटका येतोय, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट, डीप मिड विकेट रिजन, सीमारेखा बाहेर. सनसनी खेळ निर्माण करणारा संघर्षमय तोफीचा गोळा येतोय षटकार. शिर्के सरांचं आगमन झालंय. हे डॅशिंग पर्सनॅलिटीचं व्यक्तिमत्व आहे. विनंती असेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. नेवाली विपक्ष मुकपे, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. इथे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक येतोय. बॅट्समन आपण पाहतोय आमिरच्या बॅट मधून. फार इथे आमिर नावाचं वादळ आता घोंगावायला सुरुवात झाली आहे. सांगून दिलं होतं आमिरने, ज्या अर्थी त्याने अगोदरचे 7 चेंडू केले जिथे 2च चौकार आले होते, परंतु त्याच्यानंतर मात्र सांगितलं की वादलापूर्वीची शांतता आहे आणि या वादलापूर्वीच्या शांततेने बॅक टू बॅक लगावले 2 षटकार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या मॅच मधली. इथे चांगला फटका येतोय, गोळीच्या वेगाने चेंडू, परंतु इथे मिस केला गेला. फंबल पाहायला मिळत आहे. उचलणार पेक करणार, संधी निर्माण केली जाते जिथे संधी येत नाही, परंतु आमिरसाठी क्षेत्ररक्षणातल्या चुकांमुळे संधी निर्माण होते आणि त्याच्यानंतर पहा एकच धाब्यावरती रोखला असता तर आमिर नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळाला असता, परंतु इथे स्ट्राईक रोटेट झाला. आता दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. किती आला? रन का? 57. हा फटका आहे हे सांगतोय, हे गणित आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला विचार हा करावा लागतो, ज्याचं क्रिकेटमधलं सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे वेट अँड वॉच. डीजे
आलाय 4 चेंडू संपलेत. आता सल्ला मसलत चालू झाली आहे. आता जवानमान आंतरनीट संघाच्या गोटात कलबल व्हायला सुरुवात झाली आहे. कारण असं म्हटलं जातं हिंदी मधली कहावत आहे 100 सुनार की तो एक लोहार की. आणि खऱ्या अर्थाने आपला हातोडा पाजवतोय सध्या मैदानावरती तलवारीसारखा हातोडा चालवतोय तो मात्र आमिर नावाचा बॅट्समन. शिकतोय रे. पर्यंत पोहोचण्याचा कारण ज्या अर्थी आपण पाहायला गेलं तर बुलंद आवाज मंचावरती आहे. खऱ्या अर्थाने सुंदर फटका येतोय कव्हरच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न परंतु चेंडूने मात्र उलकावणी दिले क्षेत्ररक्षकांना. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट दुसरी कंप्लीट आणि 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 65 आकड्यावरती 65. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पंचांनी दिलाय नो बॉलचा इशारा. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. डोले बघा नीट पुढचा चेंडू आगे प्रीहिट कारण बॅट्समन जाईल डबल सीट. इथे चांगला फटका आहे बॅट्समन डबल सीट तर गेलाच परंतु इथे संघासाठी आणलाय त्याने षटकार आणि या षटकाराच्या मदतीने इनिंग मात्र संपले. धावफलक जाऊन पोहोचले 72 आकड्यावरती. आकड्यावरून बरंच काही आठवलं कारण कालची रजनी याच आकड्याने गाजवली. 72 धावा होत्या आणि करायच्यात विजयासाठी 73 आणि काल रंगली होती क्वार्टर फायनलची पहिली मॅच शिरवली विपक्ष श्री 11 नेरल आणि त्यांच्याही 72 धावा धावफलकावरती होत्या श्री 11 नेरल संघाच्या आणि शेवटच्या क्षणी षटकाराची गरज होती आणि सनिया बॅट्समनने शिरवलीच्या लगावला होता तो षटकार आणि या 73 धावा मात्र विजयी पथावरती नेल्या होत्या. फार चांगली इनिंग ती साकारली होती आणि इथे सुद्धा तीच गरज आहे ती आता मात्र जवानमान क्रिकेट संघ अंतराळ नीड या संघाला होणार की नाही हे आपण नक्कीच ऐकूया सेकंड इनिंग मध्ये प्रवीण दुगाड्यांच्या आवाजात. तत्पूर्वी जाऊया पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे. आदरणीय संतोषजी तोरवे सरांचं आगमन झालंय यांना सन्मानित करण्याची विनंती राजा देवघर यांना करतो. या ठिकाणी आदरणीय सुनीलजी शिर्के सर उपस्थित आहेत यांना सन्मानित करण्याची विनंती सुनीलजी दिसला यांना करतो. सुरेश भोसले आपण या सन्मानित करण्यासाठी सुनीलजी शिर्के सर उपस्थित आहेत आमच्या वर्णेगावचे ग्रामस्थ. मी म्हटलं गेलं तर या व्यक्तीकडे पाहायला गेलं तर हँडसम डॅशिंग नेतृत्व आहे. भाई समोर अंगावर कोणी येऊ नका नाही तर एका बुक्कीत तुम्ही खालीच. त्यानंतर जाऊया या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय प्रदीप देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. विनंती करेल लोकेश आजारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप देशमुख यांना सन्मानित करायचं आहे. नेक्स्ट मॅच कडे जाऊया. नेवाली विपक्ष मुक्पे
चला हो. अजयजी हजारे यांना विनंती करेल की प्रदीप देशमुख यांना सन्मानित करायचंय. सर जेवण आलेलं जेवून घेता का इनी सब झालं? हॅलो. हेलो. तो फिर से एक बार तमाम दर्शकों का आज के रात की दूसरी मैच में स्वागत करना चाहूंगा. बुतीवली बनाम अंतरण. टॉस जीता यहाँ पे अंतरण टीम ने और शायद गेंदबाजी करने का फैसला किया था. और बुतीवली के तारीफ करनी होगी बल्लेबाजों की, जिस तरह से उन्होंने रन बनाए. 13 गेंदों में 38. येस प्रवीण सर, तोड तांबेल दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचे सुपुत्र या स्पर्धेसाठी दाखल झालेत. अक्षय लाड यांचं आगमन होते. विनंती असेल अक्षयजी लाड यांना की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपला सहर्ष स्वागत. परंतु जाऊया पुढे. नेवाली विपक्ष मुक्पे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. काय सारखा बदलतोय? हेलो. हॅलो. मी विनंती करेल या ठिकाणी रुपीजी क्षीरसागर यांना की आपण अक्षयजी लाड यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. अरे चल ना बाबा. साईनाथ बोराडे या आपण. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2022 जय अम्बे भवानी क्रिकेट क्लब भिसेगांव और ग्रामस्थ मंडल भिसेगांव, अमोक जी कुलकर्णी और हमारे ठोमरे साहब पार्षद करजत म्यूनिसिपल कॉरपोरेशन, इनके द्वारा ऑर्गेनाइज की गई ये प्रतियोगिता. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल अक्षयजी लाड यांना की आपल्या शुभ हस्तेच टॉस करायचा. या आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. अक्षयजी लाड. तो अमोक कुलकर्णी और सोमराज जी ठोमरे, उसके साथ साथ जय अम्बे भवानी क्रिकेट क्लब भिसेगांव और ग्रामस्थ मंडल भिसेगांव, इनके द्वारा ये ऑर्गेनाइज. अभी अभी संदीप बोराडे ने कल के मैच का जिक्र किया था. शेरावली बनाम नेरल, जिनके शेरावली के फ्रेंचाइजी हमारे तड़ेगावाड़ी के बाबू मांडे थे. लेकिन यहाँ पे रन बहुत ज्यादा है और उन रनों के हिसाब से खेलना होगा अतरण के बल्लेबाजों को. रनों पटवार करना होगा. यकीनन मैं कहना चाहूंगा जिस अंदाज से ये खेल होना चाहिए उस अंदाज से होना चाहिए. अगर ईंट का जवाब पत्थर से नहीं देंगे, नहले पे दहला नहीं मारेंगे, तो ये होगा नहीं. एक्शन पे रिएक्शन नहीं होगा तो ये रन बनेंगे नहीं. और उन रनों को बनाने के लिए आक्रामक खेल जरूरी है. पहले ओवर में कम से कम 20-22 की शुरुआत होना जरूरी है. 73 का पीछा करना है. लसित मलिंगा के एक्शन में की गई है गेंद. 1 रन तो जरूर मिला है और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 9 रन. 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. पूरी तरह से फ्लड लाइट्स में दूधिया रोशनी में ये नहाया हुआ मैदान. काफी अच्छी 3 महीनों से मेहनत हो रही है. शेरावली के हमारे फ्रेंचाइजी बाबू मांडे काफी खुश होंगे. हमारे पड़ोस में ही उनका गांव है. लेकिन फिलहाल अतुल पिंगड़े यहाँ पर आ चुके हैं. कार्ला इकवीरा आई के भक्त और साथ साथ खालापुर व्यावसायिक क्रिकेट और घोड़ीवली क्रिकेट के सीनियर खिलाड़ी अविनाश जी पालांडे भी यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं. उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा. हमारे भूतपूर्व विधायक आदरणीय सुरेश जी लाड साहब के सपूत अक्षय जी लाड
यहाँ पे आ चुके हैं, उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। गेंद हवा में, कैच होने की संभावना, ये लटक चुके थे लेकिन गुरुवार का दिन लॉलीपॉप हजम नहीं कर पाए शॉर्ट फाइन लीग के खिलाड़ी। लेने चाहिए कैचेस विन द मैचेस, हम यूं ही नहीं कहते। क्रिकेट है, क्रिकेट में भाई कैच लेना जरूरी है, क्योंकि बहुत साल पुराना मुझे रिलायंस का एड याद आता है आज भी। पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। युवा उद्योजक हमारे अक्षय जी लाड साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। उनके पिता ने जिस तरह राजनीति में अपना एक वजूद बनाया है, उसी तरह उनके नक्शे कदम पर चलते हुए अक्षय लाड ने उद्योग जगत में अपना एक वजूद तैयार किया है। उस युवा उद्योजक का मैं फिर से एक बार स्वागत करना चाहूंगा। टीम का टोटल 11 रन, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 73 रनों का पीछा करना है, ओवर की समाप्ति हो चुकी है। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पे डटे हुए हैं, किरण और अक्षय। तारीफ काबिल यहाँ पर गेंदबाजी हुई है, क्योंकि 11 के औसत से भी ये टीम खेलती है तो 44 ही बनेंगे और काफी बड़े मार्जिन से ये टीम हार सकती है, बल्लेबाजी करने वाली टीम 8 रन। तो ऐसे में आक्रामक खेल दिखाना होगा। क्रिकेट में ऐसा कहा जाता है कि नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। इस क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है दोस्तों, लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए। हारी हुई बाजी जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं। वो बाजीगरी करामत इन दोनों में से किसी एक बल्लेबाज को करनी होगी, क्योंकि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लाइनों से डरकर कभी नौका पार नहीं होती। कोशिश करनी चाहिए, कोशिश आपके हर सवाल का जवाब होती है। निरंतर प्रयास करते रहना, निरंतर रनों को ढूंढना हर गेंद के ऊपर, बाउंड्री या 6 के लिए। क्योंकि देखिए शुरुआत में ही 18 की औसत से ये रन बनाने थे। ये गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री की तरफ, आउटफील्ड काफी तेज जो रोल की हुई है, यहाँ पर 4 रन मिलेंगे और इन 4 रनों के साथ 15 पे आता हुआ टोटल। सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जत टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत। राजेशजी मोडक आणि त्याच समेत वासू भोई यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। एक बड़ा नाम है रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट में, रिया 11 करजत उनके फ्रेंचाइजी, और करजत क्रिकेट ग्रामीण एसोसिएशन के पदाधिकारी राजेश मोड़क और भोई साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। लेकिन फिलहाल टीम का टोटल, अंपायर क्या चाहिए आपको? एक खूबसूरत क्रिकेट का कारवा। अट्ठावन रनों की अब जरूरत है। देखिए बल्लेबाजों को यह बताना होगा, गेंदबाज को बारी बारी, सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी, तब जाके ये रन बन सकते हैं, वरना नहीं। इन रनों को बनाने के लिए जोश, जुनून, जज्बा, हम क्रिकेट में कहते हैं ना, प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन बोराडे प्लस टाइमिंग प्लस बोराडे पावर इज इक्वल टू एक अच्छा क्रिकेटिंग शॉट। येस थँक्यू। नक्कीच आपण पाहतोय राजेशजी मोडक आणि वसू भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालं। यांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय। जाऊया मॅच कडे।
था, गेंदबाजी करने का फैसला किया था, उनके फैसले के विपरीत ये गेंदबाजी हमें नजर आई। 72 रन गेंदबाजों ने दिए, उस वजह से बल्लेबाजों के ऊपर दबाव हम इस दूसरे सत्र में महसूस कर रहे हैं। हमारे एक और यंग जनरेशन के यंगस्टर कमेंटेटर योगेश ढोले साहब यहाँ पे मौजूद है। अगले मैच में वो जरूर आपके सामने रूबरू होते हुए नजर आएंगे। विसेगावचे सुपुत्र सन्माननीय विलासजी लाड साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। असं आहे काय? इथे आलाय वाईट चेंडू। दरम्यान जाऊया पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे। या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय राजेशजी मोडक, मी विनंती करेन विलासजी लाड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राजेश मोडक यांना सन्मानित करायचंय। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मेहमानों का स्वागत किया जा रहा है, लेकिन ये नंबर आए 4 और ये छवा धागा क्रॉस बैटेड शॉट के साथ बल्लेबाज आपण पाहतोय आणखी एक पदाधिकारी कर्जत टेनिस असोसिएशनचे वासुदेव भोईर उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती रुपेश क्षीरसागर यांना करतो। ओव्हर टू प्रवीण सर। निश्चित तौर पर बुराड़े ये मैच इस कहानी में ट्विस्ट आने के लिए कुछ तो बड़े हिट्स आने चाहिए। क्रॉस लाइन खेलने की कोशिश और ये डॉट गेंद आई। जितनी ज़्यादा डॉट गेंदें आएगी उतना ज़्यादा प्रेशर बढ़ेगा, क्योंकि 72 रन बनाई जा चुकी है। 73 रनों का पीछा करना है बल्लेबाजी करने वाली टीम अतरण को। ऐसे में अगर देखा जाए तो इन रनों का पीछा करने के लिए आक्रामक खेल का होना भी ज़रूरी है। और ये देखिए, मैंने कहा आक्रामक खेल होना ज़रूरी है। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर एक और लंबा 6 फ्रंट फुट पहाड़ के नीचे जिस तरह ये रन बनाए जा रहे हैं और जिस तरह इन रनों को बनाने की कोशिश की जा रही है। कल का मैच हमने देखा था शिरवली बनाम नेरल, जहां पे हमारे बाबू मांडे काफ़ी खुश नज़र आएंगे, क्योंकि जिस अंदाज से जो फ्रेंचाइजी थे तड़ेगावाड़ी के शिरवली टीम के, जिस अंदाज से शिरवली ने उन रनों का पीछा किया था, एक शेर दिल कलेजा, क्योंकि 4 ओवर में 73 रनों का पीछा करना, मानो बुराड़े एक बात मैं ज़रूर आपसे कहना चाहूँगा, पिंजरे में जब शेर बंद होता है ना शेर, तो बच्चा भी जाके उससे मूंगफलियाँ मारा कर सकता है, लेकिन जब 70 प्लस अगर आपको रनों का चेस करना है ना तो वो ये कलेजा होना चाहिए आपको। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। कनिका 11 नेवाड़ी बनाम मुक्पे अगला मैच होगा, लेकिन यहाँ पे टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 26-13 की औसत से। देखिए फिर भी औसतन ये 10 रन पीछे है 73 रनों के हिसाब से, क्योंकि 18 की तकरीबन औसत ज़रूरी थी ताकि आखिरी ओवर में 20 रनों का पीछा किया जा सके। हाँ, तो मैं क्या कह रहा था कि इतने रनों का पीछा करने के लिए जो शिरवली ने काम किया था, पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफलियां मारा करता है बुराड़े, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो ना तो आपके मर्द होने का एहसास होता है, और वह एहसास कल शिरवली के बल्लेबाजों ने हमें दिखाया। मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं लेकिन शेर अकेला आता है, वो जो सनी ने किया, पुष्पा फ्लावर हो गया, फायर हो, झुकेगा नहीं साला, वो अंदाज यहां पे कल सनी ने पेश किया। बाबू मांडे के लिए काफी खुश कल क्या। देखिए ये तुषार है तो हमारे ही चेले, और मजा आता है अब उनकी कमेंट्री सुनने में। कई बड़ी टूर्नामेंट्स, पाली की टूर्नामेंट्स में हमारा साथ दिया उन्होंने, 1 रात 2 रातें साथ दिया, वो भी एक शानदार प्रतियोगिता थी। मिलिंद शेळके युवा मंच बहिरमपाड़ा ऑर्गेनाइज। गेंदबाज
लक्ष्मण। जिस तरह राम का साथ निभाया था लक्ष्मण ने, उसी तरह इस लक्ष्मण अगर साथ निभाते 10 रन से भी कम वाला ओवर करते ना अपनी टीम के लिए, तो मैं कहूँगा इन्होंने साथ निभाया अपनी टीम का। पुराणों में हमने देखा है, रामायण हमने पढ़ी है, और हमारे जो दोनों दोस्त हैं वो कहते हैं जैसे ही रामायण का जिक्र होता है, राम के साथ साथ रावण का भी जिक्र होता है। ये क्यों होता है? क्योंकि इंसान की सोच या तो उसे बुरा बना देती है या उसे अच्छा बना देती है। राम की सोच अच्छी थी, इसीलिए उन्हें प्रभु का दर्जा मिला। रावण की सोच गलत थी और इसीलिए उन्हें दशहरे में जलाया जा रहा है। तो ये होता है इंसान की सोच। बी पॉजिटिव थिंकिंग। क्यों नहीं बन सकते ये रन? अगर उन्होंने मारा है तो हम भी मार सकते हैं। मैं यही कहना चाहूंगा कि मारने वाले में बोराड़े दम होना चाहिए, और अगर वो दम बल्लेबाजों द्वारा नजर आया तो ये रन बन सकते हैं। राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ये देखिए, मैंने कहा था मारने वाले में दम होना चाहिए। हमारी दिशा में आता हुआ सीधा छक्का आया बल्लेबाज किरण के बल्ले से। तो ये आई व्हाइट बॉल। देखिए व्हाइट बॉल आ चुकी है। इस ओवर में कम से कम अगर ये 50 तक पहुंचती है टीम, टोटल आ चुका है 34, तो मजा आएगा इस मैच में। इस गेंद को निकाला शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, लेकिन एक रन जरूर मिलेगा। दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। 36 आ चुका है, 37 की अभी भी जरूरत है। 73 का पीछा करते हुए टीम अंतरण को। दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय भानुदाजी मिसाल यांचं आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान पण राहायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. भानुदाजी मिसाल या आपण मंचावरती. ओव्हर टू प्रवीण सर. और इस गेंद को निकाला है, क्या ये नंबर होगा? 6-6 यहां से नजर नहीं आया, लेकिन मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से इस गेंद को निकाला किरण ने। किरण पवार का पावर यहां पे दिखाया अपनी आतरण टीम की तरफ से, और इस छक्के के कारण टोटल 42 रन। मैंने कहा था कहीं अगर यहां पे 50 के करीब ही पहुंचे ना, तो अंतिम ओवर में 22-23 रन होंगे और वो बनाए जा सकते हैं। 7 गेंदें, अब 31 रनों की जरूरत है। एक छक्का आना चाहिए, एक छक्का यहां पे मजा आएगा आखिरी ओवर में। 25 चेसेबल नजर आ रहे हैं। देखिए 4 तो मिलेंगे क्योंकि आउटफील्ड काफी तेज है। ये जो रोल किया हुआ मैदान है ना बोराड़े, इससे मैं ज्यादा प्रभावित हो चुका हूँ। जो मेहनत की है जय अम्बे भवानी क्रिकेट क्लब बिसेगांव और ग्रामस्थ मंडल बिसेगांव ने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए अमोघ कुलकर्णी और हमारे सोमनाथ जी ठोमरे साहब इनके साथ साथ मिलके वो मेहनत रंग ला रही है। 27 रनों की जरूरत है, 6 गेंदें बची हुई है। क्रिकेट जिसे हम कहते हैं ना, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल, तो ये 27 बन भी सकते हैं, क्योंकि इस खेल को मैं हमेशा कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता। 27 रन बन भी सकते हैं। दरम्यान आपण पाहतोय जगदीशजी कडू आणि संजयजी आजारे यांचं आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान पण राहायचं. आपलं सुद्धा स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. नक्कीच प्रवीण सर फार मोठं वक्तव्य केलं. जर पाहायला गेलं तर आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावा संख्येची गरज आहे. पुनश्च तुम्हाला आठवण करून देतो, जशी मगाशी आठवण झाली त्याच शिरवली आणि नेरळ संघाची ती मॅच होती, जिथे मात्र शेवटला 28 धावा संख्येची गरज होती, ती मात्र शिरवली संघाला, आणि त्या धावा झाल्या शेवटच्या क्षणाला. इथे तर 27 आहेत, म्हणजे इथे अजूनही धावा होऊ शकतात. हे मात्र अंतर्गत संघाने विचार करावा लागेल. आणि अशा परिस्थितीत सामना जिंको किंवा हारो, परंतु या दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत, कारण फार मोठी मॅच सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निश्चित तौर पर पहले सत्र में रन आ चुके हैं
काश मैं ये कर सकता हूँ, काश मुझे ये करना है, काश मैं ये करके दिखाता। इस काश के साथ साथ बोराडे अगर आप कोशिश करेंगे ना, कोशिश, तो ये रन बन सकते हैं। तो देखिए ये मैच जिस तरह से रंगीन हो रहा है, एक हसीन शाम हम कहते हैं ना, उसी तरह इस रंगीन रात में जिस तरह विसेगांव के गांव वालों ने सभी ने मिलजुल के जो मेहनत की है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए, उनकी मेहनत वाकई काबिल तारीफ है। और उनकी मेहनत को रंग देने वाला ये मैच हमें नजर आ रहा है। ये गेंद एक रन नहीं मिलता, यहाँ पे पक्षपातित के तौर पर करार दिया जा चुका है। 5 गेंदें 27 रनों की जरूरत। लोगों को पानी पिलाते हुए पुण्य का काम कर रहे हैं। और ये मेहनत होनी भी चाहिए, क्योंकि मेहनत करनी चाहिए। मेहनत से जो भी आपको फल मिलता है वो अच्छा ही मिलता है। क्यों साईं ने हमें कहा है, श्रद्धा और सबूरी, जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, आपको फल हमेशा मीठा मिलेगा। ये साईं का मंत्र है। और राइट आर्म राउंड द विकेट। 5 गेंदें 27 की जरूरत थी। एक और यहाँ पे विकेट। गेंदबाज अब हैट्रिक के द्वार पर। 4 गेंदें 27। अगर सही लाइन पे 4 गेंदें आती है, यानी कि कोई भी एक्स्ट्रा रन नहीं आता, तो ये मुकाबला है फील्डिंग करने वाली टीम के पक्ष में, यानी कि भुतीवली के पक्ष में। 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें निकाली गेंदबाज प्रवीण ने। जिस तरह आपने तुषार ने वो कमेंट्री की होगी, मैच का माहौल काफ़ी गर्म था। क्वार्टर फाइनल का मैच था, जहां पे सुपर 4 क्वालिफाई मैच। क्वार्टर फाइनल का मतलब सुपर में इस ऑर्गेनाइजर्स को मैं सैल्यूट करना चाहूंगा, जिन्होंने 48 टीमें इकट्ठा की। ये अपने आप में एक बड़ी उपलब्धि है, 48 टीम एक क्रिकेट रजनी में इकट्ठा करना। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन डॉट गेंद आई। मुकाबला अब रोमांच नहीं बचा मुकाबले में। जिस अंदाज से मैं मुकाबले को गर्म करना चाहता था, वैसा अंदाज अब नजर नहीं आ रहा है। लेकिन तारीफ करनी होगी ग्रामस्थ मंडल विसेगांव की, जिस अंदाज से उन्होंने मेहनत की है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। एक और एलबीडब्ल्यू की अपील की गई, लेकिन अब यह मैच में आंतरण टीम के लिए कुछ नहीं बचा। फ्रंट फुट पे नजर आ रही है टीम भुतीवली, फ्रंट फुट पे नजर आ रही है। हमारे एक और यंग जनरेशन के यंगिस्तान के कमेंटेटर योगेश ढोले साहब अब अगले मैच में आपसे रूबरू होंगे। ये व्हाइट बॉल का इशारा। आईपीएल में अगर मुंबई इंडियंस की हम पोजीशन जाने तो चेन्नई की विकेटें जा चुकी है 102 पे 5। 54 चाहिए उनको अभी भी 31 गेंदों में। ये देखिए, देर आए दुरुस्त आए, सुबह का भूला अगर शाम को घर आ जाए तो उसे भूला बिसरा नहीं कहते। लेकिन ये अब काफी देर हो चुकी है। ये 56 अब मददगार साबित नहीं होंगे। मुक्पे बनाम वरने ना अगला मैच मुक्पे बनाम नेवाड़ी, मुक्पे बनाम नेवाड़ी अगला मैच के लिए भी। लेकिन यहाँ पे सीधे सीधे जीत की तरफ बढ़ रही नजर आ रही है टीम भुतीवली। जिस अंदाज से उनके गेंदबाजों ने गेंदबाजी की, जिस अंदाज से उनके बल्लेबाज आमिर ने
बल्लेबाजी की तारीफ काबिल और उस आमिर को ही दिया जाता है इस मैच का मैन ऑफ द मैच का खिताब। तो हम चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में संदीप बोराडे सर के साथ।